पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. ये दिल मांगे मोर हा येते मात्र चषक देऊन सन्मानित करण्यात येते. चांगल्या प्रकारे सामना झाला. वळू आपण मैदानाच्या दिशेने. साखर कोलीवाडा संघाकडून नवीन गोलंदाज सुजल. पहिले षटक घेऊन येणारा गोलंदाज सुजल आपल्याला पाहायला मिळते. नवीन संघ बनवलाय साखर कोलीवाडा या संघाने. सहा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात शिवशक्ती लोणारे विरोधात आपण पाहतोय संघ साखर कोलीवाडा. सागर याच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावत आहेत. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होत आहेत. आत या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक सुजल येते. पॉवर प्लेचं P1चं षटक आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना आणि मात्र वर्सुली एंड कडून गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. सागर चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्याचनंतर 2 वेळा डबल धाव पलून काढली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुजल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. सागरसाठी स्विच हिट करायचा होता. बॅट वरती चेंडू आलेला नाही आहे. हा मात्र चेंडू येतोय डॉट. चांगल्या प्रकारचा खेळ होतोय. एक संमिश्र षटक आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चौकार सुद्धा आला. 2 धावा पलून सुद्धा काढल्या आणि त्यानंतर डॉट चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मग या 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पहिल्या षटकामधील P1चं षटक आहे आणि मात्र P1च्या षटकामध्ये शिवशक्ती लोणारे या संघाचा सागर आणि मात्र नुस्ट्राईकचा फलंदाज भाई आपल्याला पाहायला मिळतोय. चला आणखी 2 फलंदाज पाठवा. सामन्याला सुरुवात करायची. कमिटीला सहकार्य करा. यावेळेसचा चेंडू हा मात्र चेंडू मात्र डॉट चेंडू आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला मित्रांनो आणि मात्र धावपळकावरती धावा लागल्यात त्या 8 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. वाईट चेंडू. चला थर्ड अंपायर घेतलेला आहे. चला माफ करा. वाईट चेंडू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. चला पुढील चेंडू. हा चेंडू मात्र डॉट असल्याचा इशारा करतायत. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर असताना सागर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आपण कापाचा चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय आणि मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
झालाय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नवीन येणारा गोलंदाज बॉलरचं नाव काय? उमंग येतो गोलंदाजीसाठी. नवीन गोलंदाज आहे साखर कोलीवाडा विरोधात शिवशक्ती लोणारे. आता मात्र भाई खेळण्यासाठी सज्ज होईल. उमंग पुन्हा एकदा प्रथमच गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू आणि मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडू बराच काल हवेत. झेल मात्र येथे निसटलाय. भाईला मात्र येथे जीवनदान लाभले जाते. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. भाई चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. आज मात्र जीवनदान त्याच्या वाटेला आलंय मित्रांनो. सूचित करायचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू पाहायला मिळतो. चांगला एक मोठा फलंदाज आहे भाई. तुषार टोपण नाव भाई. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. सिंगल जिथे धाव होती तिथे मात्र डबलचं कन्व्हर्जन झाले. या 2 धावेच्या मदतीने 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगल्या प्रकारे सामने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्यापर्यंत 2 चौकार सागरच्या बॅटमधून आपण पाहिले. आता मात्र सिंगल डबल वरती भर दिलाय तो तुषार भाई याने. बघूया पुढील चेंडू उमंग याचा. हा चेंडू चांगला समोरच्या दिशेने खेळलेला फटका, परंतु फटका मात्र झेल मध्ये रूपांतर झाले. फलंदाज बाद. बघूया पुढील चेंडू. फलंदाज मात्र इथे बाद आहे. चेंडू मात्र लॉ फुल टॉस आहे. पायावरती चेंडू मात्र अदलला जातोय आणि मात्र 1 धाव पळून काढतायत. षटकाची होते मात्र इथे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 18 धावा. चांगलं षटक टाकलं उमंग याने. धावा खर्च केल्या 5 धावा आणि मात्र 2 गड्यांना तंबूचा रास्ता दाखवलाय. चांगली गोलंदाजी होते साखर कोलीवाडा या संघाकडून. बघूया चांगल्या प्रकारे सामना. नवीन येणारा गोलंदाज अमन. नवीन गोलंदाज अमन. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळलेत आणि मात्र वाईटचा इशारा कळवलाय. 1 धाव स्कोर कार्ड वर वाढली जाईल. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय अमन याचा. चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर. धाव आली अवांतर. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. लगातारचे 2 चेंडू ऑफ साइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न
फलंदाजाच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अमन याचा दिसतोय. पाहूया पुढील चेंडू. हा मात्र खराबच चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा डिसिजन नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. खराब गोलंदाजी. पहिले 2 चेंडू पाहिले तर मात्र वाईट टाकले आणि त्याच नंतर तिसरा चेंडू नो फेकलाय. अद्यापपर्यंत एकही चेंडू झालेला नाहीये आणि मात्र हा मात्र फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू चेतनना हातने सांगतात हाही चेंडू वाईट असल्याचा. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. धावपल करत एक नजर मारली तर धावा लागतात 22 धावा. अद्यापपर्यंत 2 षटकं चांगल्या प्रकारे साखर कोलीवाड्या या संघाकडून आलेली, परंतु आता मात्र तिसऱ्या षटकादेखील एकही चेंडू झालेला नाहीये आणि तब्बल धावा खर्च केल्यात अमन याने 4 धावा. फ्रीहिटचा चेंडू. बघूया फ्रीहिट वरती काय होतंय, काय घडतंय मित्रांनो. फ्रीहिटचा चेंडू मात्र चांगला टाकलाय. गुडलँड स्पॉट वरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डायरेक्ट चेंडू विकेट किपरांच्या दस्तान्यांमध्ये जातोय. आता मात्र त्याला लेंथ सापडली. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी विनंती करते. दीपेश यांना आपणच नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. आई एकविरा वर्सोली विपक्ष श्रीराम कमलपाडा. वळी आपण मैदानाच्या दिशेने. चला पुन्हा एकदा हा मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू चांगला फेकतोय, त्याच नंतर एक चेंडू खराब फेकतोय अमन. गोलंदाजीमध्ये काहीतरी बदलाव करत असताना लाईन लेंथ त्याची मात्र इथे बिघडली जाते आणि मात्र हा मात्र चेंडू चांगला आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू व्ही शेप मध्ये मारलेला हा फटका. या फटक्यामध्ये एक रन शॉट. चला एकही धाव नाही आहे. माफ करा, एक धाव शॉट आहे. बघूया पुढील चेंडू. आखोटाप्पाचा चेंडू चांगला स्क्वेअर कट केलाय. त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावतोय अडवण्यासाठी, परंतु चेंडू त्याने चांगल्या प्रकारे अडवलाय. तोपर्यंत बघूया किती धावा फलून काढतायत दोन्ही फलंदाज. हा मात्र रनआउट झालाय मित्रांनो. इथे मात्र रनआउट झालाय फलंदाज सागर. बॅक टू द डगआउट. आणि मात्र चौथी धाव घेत असताना फलंदाज सागर मात्र तंबूचा रस्ता पकडलाय. नवीन फलंदाज राकेश चव्हाण, आरसी ग्रुप संघाचे संघ मालक. 2 षटकार जर राकेश चव्हाण याने जर मारले तर विकास साखरकर यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. पहिला चेंडू मात्र इथे बीट झालेत राकेश चव्हाण. चेंडू झालेत मित्रांनो 5. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. मैदानावरती काहीसं लांबवर षटक काहीसं पाहायला मिळते. लांबलं षटक अमन याचं. शेवटचा अंतिम चेंडू. अंतिम चेंडू बॅटची लिडिंग एज फलंदाज बाद होते.
अद्यापपर्यंत चांगली कामगिरी केली. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती 27 धावा लागल्यात. शेवटचे 6 चेंडू बघूया कशा प्रकारे टाकले जात आहेत. हा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न इथे पकडला जाईल आणि मात्र फलंदाज मिलिंद पहिल्या चेंडूवरती रश्मित याने विकेट प्राप्त केली. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आज मात्र साखर कोलीवाडा या संघाकडून पाहायला मिळते. बॉस फायटर्स साखर संघ त्यांचा एक संघ मात्र हरल्यानंतर हा दुसरा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू मात्र आलाय डॉट. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता आणि मात्र चांगल्या प्रकारे त्याने मात्र टाकलाय रश्मित याने. अद्यापपर्यंत जखडून ठेवले शिवशक्ती लोणारे संघाला. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो. लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू जोरदार आफील पाहायला मिळते, परंतु पंचांनी अपिलावरती दाद दिलेली नाहीये. तोपर्यंत 1 धाव. स्कोर कार्ड वरती बदलाव. 29 धावा. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणतीसच केले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एकली पण वरती वाढू नको. आता डॉटली परत बॅट्समॅन दीप. आता परिणित आहे अजून. दुसरा कोण गेला तो घ्या. दीप दीप. चला शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हा चेंडू वाईट चेंडू. 30 धावा झाल्यात. अरे स्लोअर वन नलवे बॉल आहे मी फसतात. बॅटला रश्मित गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम चेंडू 30 धावा स्कोर कार्ड वरती. हाही चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा होता आणि मात्र हा चेंडू येतो डॉट. 30 धावा लागल्यात. अद्यापपर्यंत लो स्कोरिंगचे सामने संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते साखर कोलीवाडा या संघासमोर. मित्रांनो पूर्वार्धाचा खेळ झालाय आणि मात्र पूर्वार्धाच्या खेळामध्ये 31 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. बघूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा प्रकारे ही कामगिरी केली जाईल याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चालतोय संकेत याच्याकडे. ओरटीओ संकेत. धन्यवाद. धन्यवाद ऋतिक. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे खेळाडूंचे देखील हार्दिक स्वागत. आपण पाहताय श्री गणेश स्थळ चाळमळा आयोजित आमदार महेंद्र शेठ दळवी पुरस्कृत दमदार आमदार चषक 2025. तर मैदानावरती आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा कंप्लीट केल्या शिवशक्ती लोणारी संघाने आणि 31 धावांचं लक्ष ठेवलंय ते साखर कोळीवाडा संघाच्या समोर. तर कशा पद्धतीने आता साखर कोळीवाडा हे धावसंख्या पूर्ण करेल हेच सांगण्यासाठी मी घेऊन चलतो मैदानात. साखर कोळीवाडा फलंदाज लगेच पाठवा मैदानामध्ये. शिवशक्ती लोणारी संघाचे खेळाडू या ठिकाणी मैदानावरती आलेले आहेत. तर साखर कोळीवाडा आपले फलंदाज लगेच पाठवा मैदानावरती.
आणि 2 एक्स्ट्रा. आणि त्याचप्रमाणे 2 एक्स्ट्रा सुद्धा मैदानावरती पाठवायचे आहेत. हे बॉल देस रे बाजूला अजून आवाज आला. बाबूला पाठवलं माझ्या. चला साखर कोळीवाडा लगेच फलंदाज पाठवा. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय मैदानावरती. सामन्याला सुरुवात होते. जीत स्ट्राईक एंड वरती पाहतोय. तुषार टू जीत. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू लोवर फुल टॉस पद्धतीचा होता. खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. चेंडू सीमारेषेपर्यंत होते. तज्ञ धावा नक्कीच पळून काढला जात. धावा हॅलो हॅलो हॅलो. तर आपण पाहतो सीमारेषेपर्यंत चेंडू आला होता आणि 3 धावा कंप्लीट केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. 9 चेंडू